मी काल ना गावी चालले होते बसनी. तर माझ्यासोबत एक अशी गोष्ट घडली ना, मी तुम्हाला ती सांगणार आहे आज. माझ्या शेजारच्या सीटवरती ना एक आजी बसल्या होत्या आणि त्या मला म्हणल्या, "पाणी देते का?" मी त्यांना पाणी दिलं आणि त्या डायरेक्टली रडायला लागल्या. तर मी म्हटलं, "का आजी रडताय?" तर म्हणले की मला मुलांनी आणि सुनेनी मारलं आणि घरातून हाकलून दिलं त्याच्यानंतरनं मग मी म्हटलं, "आजी तुम्ही आता कुठे चाललात?" तर म्हणल्या की मी आता माझ्या बहिणीकडं चाललेली आहे आणि मी त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी मी उतरले ना तिथून जाणार होत्या. तर मी त्यांना म्हटलं की तुमच्या बहिणीच्या सुना काय नाहीत का म्हणत. तर त्या म्हटल्या की मला बहिणीच्या सुना खूप छान सांभाळतात आणि आत्ता मी सगळं मुलाच्या नावावर प्रॉपर्टी केलेली असल्यामुळे मला मुली पण बघत नाहीत. त्याच्यामुळे त्या आणखीन रडत होत्या आणि मी स्टँडवर उतरल्याच्या नंतरनं त्या मला म्हटले की मला ते झाकण लावलेलं असतं ना वरनं ते थंड खायचं आहे. तर मग मी म्हटलं, "काय खायचं आहे तुम्हाला आजी?" तर त्या म्हणायच्या, "नुसतं म्हणायचे झाकण लावलेलं असतं." तर मग मी म्हटलं त्यांना की आईस्क्रीम खायची का तुम्हाला? तर हो म्हटलं, आईस्क्रीम खायची आहे. मग मी त्यांना आईस्क्रीम दिली आणि त्या एवढ्या रडत होत्या आणि एकदम म्हणजे खूप अशी तब्येत त्यांची बारीक झालेली आणि त्या म्हणले की त्यांच्या मुलाला 2 बायका आहेत आणि 2 बायका असल्यामुळं त्या दोघी पण मला खूप त्रास देतात. मुलगा पण खूप त्रास देतो, हाणमार करतो. तर जगात विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या त्या थकलेल्या आहे, त्यांच्याजवळ बॅग आणि तुम्ही खुशाल म्हणजे आपल्या आईला मारताय का? तर तुला भाकरी पण देत नव्हती ती खायला. एवढं बेकार पद्धतीने त्या आजी सांगत होत्या. इतकं वाईट वाटलं की जगात किती विकृत प्रवृत्तीची लोक झालेले आहेत. थँक्यू.